रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद काही लपून राहिलेला नाहीये। महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच 2 वेळा दिल्ली दौरा केला होता। या दौऱ्याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली होती आणि अशातच आता एकनाथ शिंदे यांचे शिलेदार समजले जाणारे भरत गोगावले हेही दिल्लीच्या दौऱ्यावर रवाना झाल्याची माहिती आहे। रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद गेल्या कित्येक महिन्यांपासून चर्चेत आहे। अशातच यापूर्वी झेंडावंदन करण्याचा बहुमान मंत्री अदिती तटकरे यांना मिळाला होता। यावर्षी देखील 15 ऑगस्ट रोजी ही रायगड जिल्ह्याचं झेंडावंदन हे मंत्री अदिती तटकरे यांच्याच हस्ते होणार आहे। त्यामुळे पुन्हा एकदा भरत गोगावले नाराज झालेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी पुन्हा एकदा तटकरे यांना झेंडावंदनचा बहुमान राष्ट्रवादीच्या मंत्री अदिती तटकरे यांना देऊन शिंदेंना सूचक इशारा दिल्याचं बोललं जात आहे। स्वातंत्र्यदिनी प्रत्येक जिल्ह्यात झेंडावंदन कुणी करायचं याची यादी शासनाच्या वतीनं जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांना बहुमान देण्यात आलाय। रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आतापर्यंत रिकाम आहे, पण जिल्ह्यामध्ये हा बहुमान मंत्री अदिती तटकरे यांना पुन्हा यावर्षी देण्यात आलाय। या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावले यांच्याकडून आलेली नाहीये। दरम्यान आज झालेल्या कॅबिनेट बैठकीला देखील गोगावले यांची अनुपस्थिती होती आणि त्यांनी थेट दिल्लीकडे ते रवाना झालेत। यापूर्वी अलीकडे एकनाथ शिंदे यांची 2 वेळा दिल्ली दौरे झालेत। त्यामुळे महायुतीमध्ये नेमकं चाललंय काय अशी सध्या चर्चा सुरू आहे।